सूचना अशी आहे की एखादी सहकारी संस्था ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस त्यामागं खूप परिश्रम असतात, त्यामागं खूप संघर्ष असतो, त्यामागं मानसिक मनस्तापही असतो, त्यामागं जनतेच्या सहकार्याचा अभावही असतो. आणि या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढून ज्यावेळेस एखादी संस्था उभी राहते, त्या संस्थेला मूर्त स्वरूप येतं, त्यावेळेस त्या संस्थेची वाहवा केली जाते. याचा साक्षीदार मी आहे. याचे साक्षीदार शिवाजीदादा काळे होते, याचे साक्षीदार निवृत्ती शेठ होते, याचे साक्षीदार बाळासाहेब केदारी होते, याचे साक्षीदार वल्लभ शेठ होते. लक्षात घ्या, कारखान्याला ही सूचना आहे की येणारी नवी पिढी जी आहे त्या नव्या पिढीला वर्तमानाचा इतिहास तर कळालाच पाहिजे, परंतु नव्या पिढीला ही संस्था कशी जन्माला आली, हिचा इतिहास काय आहे, हा इतिहास सुद्धा कारखान्यांनी संकलित करावा ही पहिली सूचना मी कारखान्याला. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आता तुम्हाला माहिती मी बोलायला लागलो काय बोलणार. एक 2-3 गोष्टी मी फक्त आता या ठिकाणी सांगणार. शेतकरी अडचणीत आहे, साखर धंदा प्रचंड अडचणीत आहे. शेतकरी फार कंबरडे गेले, त्याचं जगायचं म्हणून जगतोय, पाहायचं म्हणून पाहतोय, खायचं म्हणून खातोय, अशा प्रकारची त्याची अवस्था आहे. धोरणाची निर्मिती करणारी इथं बसलेली आहे. विधानसभेमध्ये ज्यावेळेस आपण आपला प्रतिनिधी पाठवतो किंवा एखादं राज्य सरकार निर्माण होतं, त्यावेळेस त्या राज्य सरकारने त्या लोकप्रतिनिधीने सभागृहामध्ये चर्चा करून राज्याचं, शेतकऱ्याचं, कामगारांचं हिताचं धोरण ठरवावं. म्हणजे त्यांना आपण धोरण ठरवणारी मंडळी म्हणतो, निर्णय घेणारी मंडळी म्हणतो. आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर, त्यांनी धोरण ठरवल्यानंतर, बाहेर आल्यानंतर तुम्ही आम्ही त्याच्यावरती चर्चा करणारी मंडळी आहोत. आपण मंडळी चर्चा करणारी आहोत, धोरण ठरवणारी ही मंडळी आहे. आपल्याला अपेक्षा ही असते की धोरण समाजाच्या हिताचं असावं, शेतकऱ्यांच्या हिताचं असावं. जर बारकाईने जर पाहिलं, मी आता याचं दादाला म्हणलं, दादा तुझं कांद्या आंदोलनाचं भाषण मी ऐकलं. तुम्हाला खरं सांगतो, गेल्या काही पिढ्यामध्ये माझ्या घरामध्ये कांदा उत्पादन होतं. कांद्याचं बी राळ्यापासून, रोग टाकल्यापासून ते कांदा बाराखीत जाईपर्यंत एका कांद्याच्या बियाला 32 वेळा शेतकऱ्याला हात लावावा लागतो. गणित काढून बघा, 32 वेळा हात लावावा लागतो. तो कांदा उचलायचा, बाराखीत टाकायचा आणि जेव्हा बाजारात जेव्हा काढायचा तेव्हा 1 रुपये किलोने नाही तर 2 रुपये किलोने विकायचा. याच्या इतका बावळट धंदा कुठला नाही. फार विचित्र अवस्था शेतकऱ्यांची झालेली. लोक आत्महत्या करतायत, लोकांपाशी पैसा नाही, खर्चायला काही नाही, भविष्याचा वेध घ्यायसाठी काय अशा अपेक्षा नाही. हे निराशावादी बोलत नाही मी, हे निराशावादी बोलत नाही मी. हे सांगतो की या धोरणामध्ये बदल केला पाहिजे. चाकणच्या आंदोलनामध्ये 12 दिवस काढण्याच्या आंदोलनामध्ये मी आणि राम कांडगे येरवड्याच्या जेलमध्ये होतो. कशासाठी केलं होतं आपण? याच्यात बदल झाला पाहिजे. हे धोरण मगाशी कुठेतरी सांगितलं वाचते की सगळ्यांचे बाजारभाव वाढले, तर त्या बाजारभावाचा हात ताळमेळ बसत नाही. जाऊ दे, मी जास्त काय खोलात जाणार नाही. ताईंनी सांगितलं राजकारणावर बोलायचं नाही, ते मगाशी शरद सोनवणे सांगितले राजकारणावर बोलायचं नाही. संजय शेठ आणि आमचे अतुल शेठ यांनी लिमिटेड त्यांची भूमिका मांडली, शेतकऱ्यांच्या हिताची मांडली. ज्यावेळेस आखाडा येईल त्यावेळेस बघू. परंतु एक गोष्ट नक्की आहे की निवृत्ती शेठच्या मृत्यूनंतर, त्यांच्या देहावसानानंतर, अण्णांच्या नंतर या कारखान्याचं भवितव्य कसं घडवायचं हा विचार तत्कालीन आम्ही जी मंडळ होतो आमच्या डोक्यामध्ये. मग त्याच्यात नारायण शेठ पानसरे, एकनाथ शेठ वामन, बबन शेठ डोले, किती म्हणून मार्केटची नाव सांग. या सगळ्या मंडळींनी या उभारणीमध्ये, दत्तू बाबा, या सगळ्या मंडळींनी या कारखान्याच्या उभारणीमध्ये केलं.
आणि मग त्याच्यानंतरची जी आमची पिढी होती, हा आघात झाल्यानंतर या कारखान्याचं नेतृत्व द्यायचं कोणाकडं आणि हा कारखाना टिकवायचा कोणा कसा, हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस माझ्यासारख्याला असं वाटलं, मगाशी कोणतरी चांगलं सांग आपण सांगितलं की कर्तृत्वाने पदं मिळतात, वारशाने पदं मिळत नाही. खरं आहे, अगदी अगदी खरं आहे. आणि ते कर्तृत्व सत्यशीलने दाखवलं कारखान्याच्या बाबतीमध्ये आणि म्हणून कारखाना त्याच्याकडे सोपवा ही भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी घेतली आहे. आणि मला सार्थ अभिमान यायचा आहे की गेल्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये अत्यंत यशस्वीपणाने महाराष्ट्रातला हा सहकारी साखर कारखाना उभा राहिला. अनेक प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, कांद्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ॲक्विजिशनचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत. विकास ही एक अशी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कधीही संपत नाही. जो आमदार असेल, जो जिल्हा परिषद सदस्य असेल, जो बँकेचा चेअरमन असेल, जो कारखान्याचा चेअरमन असेल, यांनी नवीन नवीन संकल्पना समाजापुढे ठेवायच्या आणि विकासाच्या या धाग्यामध्ये आपलं एखादं पूर्ण होता आलं का याचा प्रयत्न करायचा. त्यालाच विकासाची प्रक्रिया म्हणतात. विकास थांबला असं कधी झालंय का? माझ्या बँक बॅलन्स मध्ये 1 लाख रुपये दादा, मला काही गरज नाही, मी जाऊन झोपतो, असं होईल का कधी? ते लाखाचे 2 लाख कसे होतील हेच पाहणार. म्हणजे तो त्याच्या कुटुंबाचा विकास करायचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने विकास ही सामाजिक संकल्पना आहे की या संकल्पनेमध्ये प्रत्येकाचा वाटा हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून मी अतिशय लांब होत आहे. दसरा या तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. सीमेचं उल्लंघन करायचं आज आहे. आता आपण सगळेजण आपल्या गावातल्या सीमा उल्लंघन करून आपल्या पवित्र स्थळावरती दसरा मेळावा या ठिकाणी आलो. दसरा मेळावा म्हणतो चालेल ना? हा, दसरा मेळावा आहे आपला. हा, तर दसरा मेळाव्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहे. या दसरा मेळावा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. हा दसरा मेळावा कामगारांच्या हिताचा आहे. अरे कामगार नसतील हा कारखाना चालेल का? ऊसतोडवाले नसतील तर कारखाना चालेल का? आणि हे सगळ्यांचं धोरण राबवणारे गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतीविषयक धोरण सांगणारे शरद पवारांनी या पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये शेतीविषयी आपण दिलेले ते धोरणच आपल्याला टाकणारं धोरण. नीट वाचा, अभ्यास करा, वाचन करा. वाचनाचा अभाव, इतिहासाचा अभाव, सगळ्याच गोष्टीचा अभाव कार्यकर्त्यांनी टाळला पाहिजे आणि संपूर्ण जाणीव मनामध्ये ठेवून या पुढच्या काळामध्ये या कारखान्याच्या मागे भक्कमपणाने उभं राहिलं पाहिजे. एवढ्या प्रकारची मी प्रार्थना करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.